बातमी आहे ती म्हणजे बीडमधून बीडच्या शिरूर तालुक्यामध्ये एका व्यक्तीला अमानुषपणे बॅटनं बेदम मारहाण केल्याप्रकरणी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी आरोपी सतीश भोसलेचा पोलीस शोध घेत आहेत। व्हिडिओमध्ये सतीश भोसले एका तरुणाला विवस्त्र करून क्रिकेटच्या बॅटनं बेदम मारहाण करत असल्याचं दिसून येते। तर आणखी एक व्हिडिओ सतीश भोसलेचा समोर आलाय। या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सतीश भोसले कारमध्ये पैशांचं बंडल रचताना दिसतोय। त्यामुळे आमदार सुरेश धस यांचा वाल्मिक कराड हा कधी अटकेत येणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय। त्यामुळे सुमोटोनुसार भोसलेवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकीकडे अमानुषपणे ही केलेली मारहाण समोर आलेली आहे। या मारहाणीचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। मारहाण चुकीची आहे असंही म्हटलेलं आहे, मात्र एका महिलेची छेड काढली असाही दावा यावेळेला सतीश भोसलेने केलेला होता। तो दुसरीकडे आपण बघतोय पैशांची बंडलं असताना एका गाडीमध्ये तो पाहायला मिळतोय। नेमकी ही पैशाची बंडलं आली कुठून असाही सवाल उपस्थित केला जातोय। तर या मारहाणी प्रकरणी सतीश भोसले यांनी आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे। व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचा आहे आणि मित्राच्या कुटुंबातल्या महिलेची छेड काढल्यानं रागाच्या भरात ही मारहाण केल्याची कबुली त्याने दिली आहे। शिवाय मारहाण करणं ही आपली चूक आहे असंही कबूल केलंय। तर सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे, पण ही घटना महिलेच्या छेडछाड प्रकरणामुळे झाली असं स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिलंय। ज्या पद्धतीने जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो खूप जुना आहे। किमान ते 2-2.5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमधली खरी पार्श्वभूमी अशी आहे, माझे मित्र तिंत्रवणीचे माऊली खेडकर यांचा मला फोन आला की बाबा सतीश माझ्या घरी असा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, तू जा। ज्यावेळेस घरी गेलो माऊलीच्या, त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं त्यांच्या घरच्यांनी की हा माणूस माझी छेड काढत होता। त्यावेळेस मला अत्यंत खूप राग आला आणि मी त्या रागाच्या भरात त्याला 2-3 काठे मारले। माझ्या आई बहिणीची छेड काढल्यानंतर जर माणूस समोर गुन्हेगार दिसतोय आणि त्याला जर कायद्याच्या चौकटीत उभा केला 100% न्याय मिळेल, पण तो राग मला त्यावेळेस अनावर झाला नाही आणि त्याची समर्थन मी केलेलं नाही। तो जर मी म्हणला तर त्याची मी भेट घेईन। मला काय भेट घ्यायला, मी ओळखतो सतीश भोसले हा कधी माझ्याकडे येतो। मी आता तो पाठीमागं असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे। 100% त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, मी कुठं नाही म्हणतो। आणि महादेव मुंडेंच्या मिसेस मला वाटतं परत एकदा तिथं उपोषणाला बसल्यात। महादेव मुंडेच्या आरोपींचा सुद्धा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती।